त्या माणसाचा खून अशा प्रकारे झाला की त्याचं धड वेगळं केलं आणि मुंडकं वेगळं केलं. अच्छा. एखादी सुंदर मुलगी जर अशी वेगळी हसायला लागली अच्छा. तर ती अशी शैतान वाटती, हा, ती हा. एवढी भयंकर हसत होती. त्यावेळेस ती मरताना म्हणली की मी मरणार नाही, मी जखीन बनून मी तुम्हाला त्रास देणार. अच्छा. 30-40 मिनिटाच्या स्पॅन मध्ये ती मुलगी तिथं पोहोचणं शक्य नव्हते. शक्यच ती नाही, पण शक्य उलट्या बाजूने कशी येऊ शकते. शक्यच नाही. तिथून जे मी डोळे मिटले ते माझे डोळे डायरेक्ट खेड शिवापूरलाच उघडले. रिक्षावाला म्हणले होते त्याला पॅसेंजर बघायची आरशेत सवय असते. त्याने पॅसेंजर बघितलं तर ती जी म्हातारी होती त्या मुलाला ती दगडाव आपटायची डोकं आणि ती अशी देवल्यासारखी करायची. ती तुला जवळजवळ 9 का 11 ती मुलं तू मार ओके. आणि मग तुला धनवान होशील, म्हणजे तुला धन भेटेल. ओके. गावी तिला मारत मारत वेशी बाहेर नेला बर. आणि मग तिला उलट लटकवलं आणि तिला जाळलं. अजूनही लोक म्हणतात की तिथे म्हातारी बाई दिसते, तिथून गेल्यावरती कचऱ्याचा वास येतो अचानक. अच्छा अच्छा. आणि होळकर ब्रिज वरून जाणाऱ्या माणसांची वाटमारी व्हायची. फक्त मुंडकं चालत आलं किंवा फक्त मुंडकं आलं बापरे. पोलिसांना सांगते की माझी कंप्लेंट लिहून घ्या, माझा खून झालाय.